नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता अशोक मामाने खीर करण्यास नकार दिल्यामुळे राधावहिनी म्हणतात की भाऊजी वेणूताईंना राग येईल ना. अशोक मामा म्हणतात ते वेणूचं काय आहे ना ते मी बघतो. आता तुम्ही इतके दिवस राहिलात ना ते ठीक आहे, पण आणखीन जर इथे राहायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. मला अजिबात चालणार नाही तुमचे चोचले. राधावहिनी आता रडतच म्हणतात की भाऊजी असं तोडून नका ना बोलू. अहो आम्ही गरीब माणसं, आम्हाला असं दूर नका लोटू. तर आता किशाभाऊ राधाबाईंना म्हणतात की राधाबाई तुला किती वेळा सांगितलं, शहरातल्या किमती जास्त असतात, कशाला एवढं सगळं करत बसते. पुढे किशाभाऊ अशोक मामांना म्हणतात की भाऊजी मी काय म्हणतो आता जाऊ दे ना. काय आहे, तिचं मन कशाला दुखावता तुम्ही, थोडीशी खीर करू द्या तिला. राधाबाईंनी रडकं तोंड करत मग म्हणतात की मी काय स्वतःसाठी करून राहिले का, लेका बाळांसाठी तोंडाला गोडधोड लागतं म्हणून करते. अशोक मामा म्हणतात पोरं बाळं गोडधोड खाणार नाहीत, ते आमरस खातील. जी काही खीर बनवायची असेल ती तुमच्यापुरती थोडी बनवा, पण दूध कमी वापरा, वाया घालू नका, असं अशोक मामा फार रागात म्हणतात आणि वैतागत तिथून निघून जातात. आता अनिशला पण या गोष्टीचा राग आलेला असतो. तो भैरवीला म्हणतो मी पण निघतो बाय, असं म्हणत आता अनिश पण तिथून निघून जातो. पुढे राधाबाईंनी किचनमधून लगेच एक पिशवी आणतात आणि भैरवीला म्हणतात की बरं भैरवी, मी ते खिरीसाठी सामान लागेल ना, विलायची पूड ती घेऊन येतो आणि पैसे नको देऊस, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्या पैशांनी आणतो, चल काळजी करू नकोस तू, असं म्हणत राधाबाईंनी तिथून बाहेर पडतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की राधावहिनी विलायची पूड घ्यायला रुपालीच्या घरी येतात आणि रुपालीला म्हणतात की मला विलायची पूड हवी आहे. आता रुपालीचा चेहरा लगेच पडतो. राधावहिनी म्हणतात चेहरा का पडलाय तुझा, पोटात काय गुडगुड होतंय का, आता शेजाऱ्याला मदत करायलाच लागते ना, शेजार धर्म आहे ना, अण्णा मला विलायची पूड, असं म्हटल्यावरती आता रुपाली तोंड थोडं वाकडं करते आणि आज जाऊन विलायचीची डब्बी आणून देते. राधावहिनी ती अख्खी डबी घेतात आणि म्हणतात मी थोडीशीच घेते, उरली तर तुला आणून देते, आणि जर संपलीच संपलीच तर काय दुसरी मागव, त्यात काय एवढं, असं म्हणून राधावहिनी आता ती विलायचीची डब्बी घेऊन जातात. रुपालीला मात्र ह्या गोष्टीचा फार राग आलेला असतो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की प्रभूबाई देसाईंना वैतागतच म्हणतात की देसाई अहो कहर केलाय कहर. देसाई म्हणतात कोणी केलाय कहर. प्रभूबाई म्हणतात अजून कोण, ते माझगावकरांच्या घरात पाहुणे आलेत ना, त्या पाहुण्यांनी केलाय. देसाई म्हणतात आता काय झालं. प्रभूबाई म्हणतात की अहो त्यांच्या घरी त्या मामी आल्यात ना, येता जाता उठता बसता सतत काही ना काही मागत असतात. अहो परवा माझ्या स्वयंपाईबाईकडे कांदे मागितले, फक्त कांदेच नाही, मिरच्या मागितल्या, टोमॅटो सुद्धा मागितले, आणि परत द्यायची पद्धत सुद्धा नाहीये. मी घरी नसताना रोज संध्याकाळी येतात आणि काही ना काहीतरी मागून घेऊन जातात. माझी स्वयंपाकीन बाई काही बोलू शकत नाही, देते हो बिचारी, काय करणार. मला सांगा देसाई, तुम्हाला माहीत आहे ना किती महागाई वाढली आहे, भाज्या किती महाग झाल्या आहेत ते, आणि पैसे काय झाडा लागतात का. अहो एखाद्या वेळेस ठीक आहे, पण रोज रोज काय, वैताग आहे नुसता. यावरती देसाई म्हणतात की नाही समजू शकतो मी तुमचा प्रॉब्लेम, अहो पण हे मला काय सांगताय, त्या माझगावकरांना जाऊन सांगा ना प्लीज. प्रभूबाई म्हणतात की त्या माणसाच्या तोंडी मला अजिबात लागायचं नाही, जे काय असेल नाही ते तुम्ही सांगा प्लीज. देसाई म्हणतात ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर बोलवतो त्यांना. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की भैरवीला तिच्या ऑफिसमधून एक कॉल आलेला असतो आणि तिला एक मस्त अपॉर्च्युनिटी मिळालेली असते. त्यामुळं आता भैरवी फार खुश असते. आता तिला असं खुश असलेलं पाहून किशाभाऊ भैरवीला म्हणतात की सुनबाई भलतीच खुश दिसून राहिली तू. भैरवी खुश होऊन म्हणते की मामा, मला आमची कंपनी एक स्पेशल ब्रांच हँडल करायला देणार आहे, खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी. म्हणजे एक अख्खा प्रोजेक्ट मी करणार, मी एकटी मॅनेज करणार, स्टाफ मी हायर करणार, डिझाईन्स डिसिजन सगळे काही मी घेणार. वाव, काय मस्त संधी ही, या संधीच्या शोधात होते मी. किशाभाऊ म्हणतात मी पण. भैरवी म्हणते काय. किशाभाऊ म्हणतात नाही म्हणजे मी पण तुझ्यासारखाच रमतो हा, तुला सांगतो काम मनासारखं झालं ना तर मला सुद्धा भारी आनंद मिळतो. पुढे ते म्हणतात चल मी रद्दी देऊन येतो. भैरवी म्हणते अहो रद्दी कशाला खाली घेऊन जाताय, रद्दीवाला येईल ना वरती. किशाभाऊ म्हणतात त्याची कशाला वाट बघत बसायची, मी जाऊन देतो, आलोच, असं म्हणत आता किशाभाऊ रद्दी द्यायला निघतात. तर भैरवी त्यांना अडवतच म्हणते की मामा, आत्ता मी जे तुम्हाला सांगितले ना ते फक्त प्लीज अनिशला चुकून सांगू नका, मी त्याला सांगेल. किशाभाऊ हसतच म्हणतात की भारी जमतं तुला, काय सुनबाई तुझ्या या राजा राणीच्या जोडीमध्ये मी कशाला मध्येच पडू, चल मी येतो, आपला जाऊन येतो, ही रद्दी देऊन येतो, असं म्हणत आता किशाभाऊ तिथून निघून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की देसाई अशोक मामांना सोसायटीच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतात. आता मित्रांनो गंमत पहा, या प्रभूबाईंना अशोक मामांसोबत बोलायचं नसतं, म्हणून या प्रभूबाई आता देसाईंना एक एक करून सगळ्या काही वस्तू सांगतात की टोमॅटो, कांदे, लाल तिखट, सुकं खोबऱ्याची वाटी, लसूण, ते हे सगळं काही आता देसाई अशोक मामांना परत रिपीट करतात. पुढे प्रभूबाई मोठ्यानेच म्हणतात की ओ देसाई यांना सांगा, त्या यांच्या मामी आहेत ना, एवढ्या सगळ्या वस्तू माझ्या घरातून घेऊन गेल्यात. आता हे ऐकल्यावरती अशोक मामा आश्चर्यानेच म्हणतात की एवढ्या. प्रभूबाई देसाईंकडे बघत म्हणतात की हो एवढ्या, एक एक करून सगळ्या वस्तू घेऊन गेल्यात त्या.
अशोक मामा हसतात आणि म्हणतात, काय डिपार्टमेंटल स्टोअर टाकायचा विचार आहे की काय वहिनींचा? आता यावरती प्रभूबाई फार वैतागतात आणि देसाईंना रागातच म्हणतात की देसाई यांना सांगा हिशोब करा आणि माझे मला पैसे द्या. अशोक मामा म्हणतात की देसाई यांना सांगा मी पैसे देतो पण असल्या वस्तू वहिनींना देत जाऊ नका. प्रभूबाई वैतागतच म्हणतात की पुन्हा हा सगळा दोष माझ्यावरच का? अशोक मामा म्हणतात की देसाई मी असं म्हणालो का देसाई? आणि ह बघा वहिनींना मी विचारेल काय विचारायचं ना ते मी विचारेल, पण ह्यांना सांगा वहिनींना काही द्यायच्या अगोदर मला विचारा, मग मी विचार करीन द्यायचे का नाही पैसे. आता प्रभूबाईंनी फार तळतळ करत अशोक मामांना म्हणतात की तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं एवढंच बाकी राहिले, आम्हाला दुसरे काही कामधंदेच नाहीये, वैताग आहे नुसता वैताग. असं म्हणत प्रभूबाईंनी फार वैतागत तिथून जोरात दरवाजा आपटून निघून जातात. आता यावरती अशोक मामा हसतात आणि म्हणतात की कोंबडी 4 आण्याची आणि 12 आण्याचा मसाला. देसाई म्हणतात की म्हणजे? अशोक मामा म्हणतात त्यातल्या 4 गोष्टी आमच्या वहिनीने मागितल्या असतील, पण त्यातल्या पुढच्या 3 गोष्टी आहेत ना ते यांनीच टाकलेल्या आहेत. देसाई म्हणतात नाही पण माजगावकर मला एक सांगा, असं सतत दुसऱ्याकडे मागत राहणं बरोबर आहे का? अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही. कुणाकडे काय मागितलं आणि कोणाला काय दिलं याचा हिशोब फक्त शहरी माणसं ठेवतात, गावाकडची माणसं याचा हिशोब ठेवत नाहीत. पण आता शहराकडच्या गोष्टी सगळ्या महाग झाल्यात, तेव्हा हिशोब ठेवावाच लागतो. ठीक आहे, मी विचारेन वहिनींना. असं म्हणत आता अशोक मामा तिथून घरी येतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे किशाभाऊ रद्दीवाल्याला रद्दी देतात आणि त्याच्याशी हुज्जत घालत बार्गेनिंग करत त्याच्याकडून जास्तचे पैसे घेतात आणि तिकडून निघून येतात. तर इकडे आता अशोक मामा हे घरी येतात आणि राधावहिनींना म्हणतात की ओ राधावहिनी, त्या प्रभूबाईंकडे सारखं सारखं काय मागत बसता हो तुम्ही? राधावहिनी आता नाटक करत म्हणतात की कवा कोण प्रभूबाई? अशोक मामा म्हणतात त्या दुसऱ्या मजल्यावरच्या 203 तिथे राहतात प्रभूबाई. राधावहिनी म्हणतात ते प्रभू आहेत का? मला वाटलं स्वयंपाकी बाई आहे. नाही म्हणजे मी 2 वेळा गेली बरं का तिकडे, भाऊजी तुम्हाला सांगते. तिने असं ते झबलं घातलं होतं आणि पाठीमागून 2 नाड्या बांधल्या होत्या. म्हटलं बाई स्वयंपाकीनेच बाई आहे. असं म्हणत आता राधावहिनी तो विषय बदलायचा प्रयत्न करतात. भैरवी म्हणते की एक मिनिट राधा मामी, मी तुम्हाला आधीच म्हणाले होते कुणाकडे काही मागायला जात जाऊ नका, मग तुम्ही का गेलात? राधावहिनी म्हणतात काही बाई मला काही सुचत नाहीये, मला काही समजत नाहीये, काय बोलतात मला काही कळत नाहीये. असं राधावहिनी आता नाटक करू लागतात. तेवढ्यात आता किशाभाऊ येतात आणि मग लगेच राधावहिनींना म्हणतात की चल चल तुला सगळं सांगतो. असं म्हणत घाई गडबड करत राधावहिनींना तिथून ते आतल्या खोलीत पाठवून देतात. पुढे आता किशाभाऊ येतात. अशोक मामा म्हणतात की हे बघा किशाभाऊ, जरा समजावा त्यांना, प्रत्येक गोष्टी 4-4 वेळा सांगायला आमच्याकडे वेळ नाहीये. आता किशाभाऊ रडायचं नाटक करतात. अशोक मामा म्हणतात काय झालं? किशाभाऊ म्हणतात तुम्हाला सांगतो, एकदा काय ना, एकदा तिच्या डोक्यावरती कळशी पडली, तेव्हापासून ना ती सगळं काही विसरते अशी. अशोक मामा म्हणतात पहिल्यांदा असं कधी झालं नाही ते. किशाभाऊ म्हणतात की उकाडा उकाडा आहे ना, लय उन्हाळा आहे, उन्हाळा असला ना की असं होतं, म्हणजे हा उन्हाळ्याचा इफेक्ट आहे. काय परिस्थिती आली आहो आमच्यावर बघा ना, देव पण किती परीक्षा बघतो, आम्हाला माफ करा भाऊजी. असं म्हणून आता किशाभाऊ पण तिथून काढता पाय घेतात आणि आतल्या खोलीत निघून जातात. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की यांना कोणी भेटलं नाही, आपणच भेटलो यांना वाटतं. त्यानंतर आता किशाभाऊ आतमध्ये राधावहिनींना ओरडत म्हणतात काय ग, हा तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? कशाला उगाचच कोणाकडे काही मागायला जाते? नशीब मी वेळेवरती आलो, कोणीतरी सोसायटीतले तोंड उघडेल बघ एक दिवस. यावरती राधावहिनी म्हणतात म्हाताऱ्याचं कुणाशी काही पटत नाही, कोण जातंय म्हाताऱ्याला सांगायला? किशाभाऊ म्हणतात पण काय गरज पडली तिखट मीठ याच्याकडून तिच्याकडून मागायची? राधावहिनी म्हणतात की बाप्पा 100 ग्रॅम तिखट दुकानातून मी विकत आणते असं सांगते आणि ते पैसे मी माझ्या खिशात टाकते. मग टमाटे म्हणू नका, आलं म्हणू नका, साखर म्हणू नका, चहापत्ती म्हणू नका, सगळं काही थोडं थोडं ह्याच्याकडून आण त्याच्याकडून आण करते आणि त्यांनी जे पैसे दिलेले असतात ना हे सगळं आणायला, ते पैसे मी माझ्या खिशात टाकते. किशाभाऊ हसत म्हणतात अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. राधावहिनी म्हणतात कसं येईल, डोकं फक्त टोपी घालण्यासाठी वापरता तुम्ही, मी लोकांना टोपी लावते. बरं चला जास्त आता मी काही बोलत नाही, मला झोपायचंय. किशाभाऊ म्हणतात ह्या टाईमला झोपणार आहेस तू? तर राधावहिनी म्हणतात की हो, त्यांना बाहेर सांगा की मी ध्यानाला बसलेले आणि मी झोपते, आणि हो ते रद्दीचे पैसे आलेत ना ते माझ्या थैलीत टाकून ठेवा, नाहीतर जाल लगेच गुत्त्यावरती जाऊन तिकडे उडव्याल. किशाभाऊ म्हणतात बरं बरं मी ठेवतो हा पैसे, तू झोप. असं म्हणत आता ते राधावहिनींना झोपवतात. पुढे येऊन म्हणतात की हा तू सांगते मला पैसे पिशवीमध्ये ठेवा म्हणून, काही शेंबडं पोरगं वाटलं का तुला? त्यानंतर आता सगळेजण जेवायला बसतात. भैरवी किशाभाऊंना म्हणते बरं किशा मामा, आज सकाळी ती जी रद्दी विकली ना त्याचे किती पैसे आले? नाही रद्दी विकली ना तुम्ही, अहो पैसे आले असतील ना? आता किशाभाऊ आठवल्यागत असं करतात की हां हां रद्दी नाही का मी विकली होती, हो आले त्याचे पैसे, पण काय झालं सुनबाई तुला सांगतो, एवढं ऊन आहे ना की माझं डोकंच दुखायला लागलं, त्यासाठी त्या पैशांनी मी आता मलम आणला.
भैरवी म्हणते, अहो कशाला, घरात आहे की आपल्याकडे, कुठून आणलं तुम्ही ते मलम? किशाभाऊ म्हणतात, कुठून आणलं म्हणजे अगं औषध कुठून आणणार, मेडिकलमधून आणलं, ते समोरचं आहे ना बाहेर तिथून. भैरवी म्हणते, परत नेऊन द्या त्यांना, ते देतील परत पैसे. कसं आहे ना, मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते म्हणून. अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे. काय आहे, पैसे कमवणं महत्त्वाचं नाही, आपण तो साठवतो कसा ते महत्त्वाचं असतं. काय किशाभाऊ, तुम्हाला ती म्हण माहीतच असेल ना, थेंबे थेंबे तळे साचे. तुम्हाला थेंबच माहीत नाही तर तळं कुठून माहीत असणार आहे? द्या इकडे पैसे द्या, मी तुम्हाला तो मलम आणून देतो. तर ईशान म्हणतो की नाही, तर मी मस्तपैकी त्यांचं एकदा डोकं चेपून देतो. इरा हसत म्हणते की ईशान, तू जर त्यांचं डोकं चेपलंस ना तर त्यांचं डोकं अजून दुखेल. यावरती आता सगळेजण हसू लागतात. आता किशाभाऊ नाटक करत म्हणतात की हो हो, बरं वाटतंय, बरं वाटतंय, नाही आता माझं डोकं बरं झालं बरं का, दुखायचं बंद झालं. पुढे आता हे रदीचे पैसे तर बाजूलाच राहतात. किशाभाऊ म्हणतात की अगं राधा, तू काय करतीयस, आण आण जेवण बाहेर आण. आता राधाबाईंनी पटकिनी जेवण बाहेर घेऊन येतात आणि चुकून ते त्यांच्यासाठी केलेली जी खीर असते तीच घेऊन येतात. तर भैरवी म्हणते, हे काय आज जेवायला खीर आहे? राधाबाईंनी म्हणतात, नाही नाही, ती जरा चुकून आली. तर इरा भैरवीला म्हणते की माऊ, तू तर म्हणाली होतीस की आज आमरस आहे. ईशान म्हणतो, जाऊ दे ना इरा, आपण ना नंतर मस्तपैकी असं आंब्यांच्या फोड्या करू आणि त्या फोड्या खाऊ, आता आपण खीर खाऊयात. तर राधाबाईंनी म्हणतात, नाही नाही, खीर नाही. अहो भाऊजी, तुम्ही म्हणाला होतात ना पोरांसाठी खीर नाही म्हणून, त्यांना गोडधोड नको म्हणून. तर आता अशोक मामा नाटक करत म्हणतात की काय, मला नाही आठवत, मी कधी असं म्हटलो? तर राधाबाईंनी म्हणतात, अहो सकाळीच म्हटलं ना तुम्ही. तर अशोक मामा म्हणतात, कधी सकाळी म्हटलो? तर किशाभाऊ म्हणतात, अहो असं कसं करताय तुम्ही, तुम्ही म्हटलात ना की आमच्यासाठी खीर नको, तुमच्या दोघांसाठीच बनवा. अशोक मामा म्हणतात, नाही नाही, मी कधी असं म्हटलं, मला काही आठवत नाही. कसं आहे ना, एकदा माझ्या डोक्यावरती कळशी पडली आणि त्यामुळं ना आता मला काही असं आठवत नाही ना, आधीमध्ये मी विसरतो आणि मी काय विसरतो ना ते पण मला आठवत नाही. किशाभाऊ म्हणतात, नाही पण असं कधी आधी घडलं नाही. अशोक मामा म्हणतात, उन्हाळा उन्हाळा, उकाडा उकाडा, त्याच्यामुळं ना असं घडतं. आता उन्हाळ्याचा इफेक्ट काय करणार बघा ना, काय परिस्थिती आली हो आमच्यावरती, देव पण आमची किती परीक्षा घेतो ना. आता हे सगळं किशाभाऊने सगळं काही सकाळी अशोक मामाने जे काही सांगितलेलं असतं तेच आता अशोक मामा ह्यांना रिपीट करतात. असं म्हणून आता हे सगळेजण ती खीर संपवून टाकतात. राधावहिनी आणि किशाभाऊंचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की सगळेजण झोपलेले असतात. आता किशाभाऊ हॉलमध्ये झोपतात आणि मोठमोठ्याने घोरायला लागतात. त्यामुळं ईशानला काही झोप येत नाही. ईशान वैतागतो आणि तो अनिशला उठवायला लागतो. अनिश म्हणतो की ईशान, मला झोपू दे रे, मी दमलोय. पुढे ईशान अशोक मामांना उठवतो आणि म्हणतो की आजोबा आजोबा, ते किशा आजोबा बघा ना, कधी आत झोपतात कधी बाहेर झोपतात, अहो किती घोरतायत ते. अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे तुझं पण काय करणार आपण आता? ईशान म्हणतो, थांबा मी जाऊन ना त्यांचं नाकच दाबतो. अशोक मामा म्हणतात, नको नको, त्याच्यापेक्षा ना तू कानात बोळे घाल आणि झोप जा बरं. ईशान म्हणतो, किती बोर करतात हे किशा आजोबा, मला ना अजिबात झोप येत नाही आजोबा, किती घोरतात तिथे. अशोक मामा म्हणतात, अरे राहू दे रे, थोड्या दिवसाचाच प्रश्न आहे. ईशान म्हणतो की आजोबा, आपण त्यांना इथून जायला सांगूया का? अशोक मामा म्हणतात, नको नको, ते आपणहून जातील, काहीच दिवस राहतील आणि जातील. असं म्हटल्यावरती आता ईशान नाईलाजाने तिथे परत येतो आणि डोक्यावरती उशी घेऊन झोपतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.